पवित्र अग्निपुराण, श्रीतीजा लिखित. अग्निपुराण हे प्राचीन आणि पूजनीय हिंदू धर्मग्रंथ आहे, ज्यामध्ये अनेक पिढ्यांनी श्रद्धा ठेवली आहे. कथा, विधी आणि तात्विक शिकवणींचा हा खजिना आहे, जो आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 18 प्रमुख पुराणांपैकी एक हिंदूंनी पवित्र मानले आहे आणि याचा अभ्यास अनेक शतकांपासून केला जात आहे. अग्निपुराणात विविध विषयांचा समावेश आहे, ज्यात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा समावेश आहे. यात विश्वविज्ञान, वैद्यक आणि राजनीती यांचा समावेश आहे, जे आपल्या जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करतात. त्यात महान नायक आणि अवतारांच्या जीवनाबद्दलच्या कथा देखील आहेत, ज्यांनी आपल्या समाजाला मार्गदर्शन केले आहे. अग्निपुराणाचा 16वा अध्याय विशेषतः उत्सुक आहे, कारण यात अनेक गूढ आणि रोचक गोष्टींचा समावेश आहे. हे भगवान विष्णूच्या 2 महत्त्वाच्या अवतारांबद्दल बोलतो, बुद्ध आणि कल्की, जे आपल्या धर्मात विशेष स्थान राखतात. अवतार हे दिव्य अवतार आहेत, जे समतोलपणा पुनर्संचयित करण्यासाठी आणि मानवतेला मार्गदर्शन करण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कथा आजही प्रेरणादायक आहेत. या कथा केवळ मिथक नाही, तर त्या आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. ते आजही आपल्यासाठी खोलवर धडे घेऊन जातात आणि आपल्या जीवनात नवी दिशा देतात. अराजकतेतील जग हे एक असे युग होते जेव्हा देवता आणि राक्षस यांच्यातील संघर्षाने संपूर्ण विश्वाला हादरवून सोडले होते. 16वा अध्याय अशांत जगातून सुरू होतो. या काळात प्रत्येक कोपऱ्यात अराजकता आणि संघर्ष पसरले होते. शक्तिशाली राक्षसांनी दर्शविलेल्या दुष्ट शक्ती मजबूत चालल्या होत्या. त्यांच्या क्रूरतेने आणि शक्तीने संपूर्ण जगाला त्रस्त केले होते. त्यांनी अस्तित्वाच्या अगदी फॅब्रिकला धोका दिला. त्यांच्या उपस्थितीने आणि कृत्याने जीवनाचा प्रत्येक पैलू धोक्यात आला होता. राक्षस पवित्र विधी खराब करत होते. त्यांच्या विध्वंसक कृत्यांनी धार्मिकता आणि पवित्रता नष्ट केली होती. ते संपूर्ण जमिनीवर अराजकता आणि दुःख पसरवत होते. प्रत्येक ठिकाणी दुःख आणि वेदना वाढत होत्या. देवता राक्षसांच्या पराक्रमाने भारावून गेले. त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूकडे वळले. विश्व विनाशाच्या उंबरठ्यावर होते. देवतांना आशा होती की विष्णू त्यांना वाचवतील. विश्वाचे रक्षक भगवान विष्णूंनी त्यांच्या विनंत्या ऐकल्या. त्यांनी देवतांच्या आर्त हाकेला प्रतिसाद दिला. त्यांनी बरपलेली अनिती पाहिली आणि त्यांना माहित होते की त्यांना हस्तक्षेप करावा लागेल. त्यांनी जगाच्या दुःखाचे निरीक्षण केले, पण यावेळी त्यांचा हस्तक्षेप अनपेक्षित स्वरूपात असेल. त्यांनी एक नवीन योजना आखली. भगवान विष्णूंनी बुद्ध म्हणून अवतार घेण्याचा निर्णय घेतला. प्रबुद्ध हा अवतार शांतता आणि ज्ञानाचा संदेश देण्यासाठी होता. प्रबुद्ध व्यक्ती येते. बुद्धांचा जन्म सिद्धार्थ गौतम म्हणून एका राजकुमाराच्या रूपात झाला. एक राजकुमार प्राचीन भारतात झाला. त्याच्या जन्माने संपूर्ण राज्य आनंदित झाले. त्यांनी विलासाचे जीवन जगले, जे कठोर वास्तवांपासून दूर राहिले. त्याच्या जीवनात सर्व काही सुखसोयींनी भरलेले होते. तथापि नशिबाने त्यासाठी इतर योजना आखल्या होत्या. त्याच्या भविष्यवाणीने त्याच्या जीवनाचा मार्ग बदलला. एके दिवशी सिद्धार्थ आपल्या राजवाड्याच्या भिंती बाहेर पडला. त्याने बाहेरील जग पाहण्याचा निर्णय घेतला. त्याला एक म्हातारा, एक आजारी माणूस आणि एक मृतदेह आढळला. या दृश्यांनी त्याला विचारात पाडले. दुःखाची आणि क्षणभंगुरतेची ही दृश्ये त्याला खोलवर हलवून टाकतात. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सिद्धार्थने आपले राजेशाही जीवन सोडले आणि दुःखाच्या मुक्तीसाठी आणि सत्याच्या शोधासाठी निघून गेला. वर्षानुवर्षे तीव्र ध्यान केल्यानंतर त्याने अनेक तपस्यांचे पालन केले. त्याने बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केले. त्याच्या ध्यानाने त्याला अंतिम सत्य प्राप्त झाले. तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला, जागृत झालेला. त्याच्या ज्ञानाने संपूर्ण जगाला प्रेरणा दिली. बुद्धांची शिकवण पसरली. बुद्धांनी त्यांचे नवे ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी 4 आर्य सत्यांविषयी आणि अष्टांगिक मार्गाबद्दल शिकवले. त्यांनी करुणा, अहिंसा आणि भौतिक जगाच्या क्षणभंगुर स्वभावावर भर दिला. त्यांच्या शिकवणी लोकांना प्रतिध्वनीत चालल्या, दुःख दूर करण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळविण्यासाठी एक मार्ग देत. विडंबना म्हणजे बुद्धांची शिकवण देखील राक्षसांना प्रतिध्वनीत चालली. ते त्याच्या शहाणपणाने मोहित झाले आणि त्यांनी त्यांच्या विध्वंसक मार्गांचा त्याग केला. अहिंसा निवडून त्यांनी वैदिक विधी सोडून दिले, ज्यांनी त्यांना सक्षम केले.
हे सर्व भगवान विष्णूंच्या दिव्य योजनेचा एक भाग होते. त्यांनी बुद्ध म्हणून सूक्ष्मपणे राक्षसांना कमकुवत केले होते, त्यांच्या अंतिम पतनाचा मार्ग मोकळा केला होता. जगात एक सावली पडते. कार गेल्यावर लोक बुद्धांच्या शिकवणींचा खरा अर्थ विसरू लागले. करुणा आणि शहाणपणाचा त्यांचा संदेश पातळ झाला. विधी आणि मतांनी त्यांच्या शिकवणींच्या मूलभूत तत्वांवर सावली टाकण्यास सुरुवात केली. जग पुन्हा एकदा नीतिमत्तेच्या मार्गावरून भरकटू लागले. वाईट पुन्हा एकदा त्याचे कुरूप डोके वाढवू लागले. लोक लोभ, मत्सर आणि रागात बुडाले. चांगले आणि वाईट यांच्यातील नाजूक संतुलन बिघडले. जग अंधाराच्या आणि संघर्षाच्या युगात बुडाले होते, ज्याला कलियुग म्हणतात. मानवता पुढील तारणहाराच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. कल्कीची भविष्यवाणी. प्राचीन हिंदू धर्मग्रंथामध्ये भगवान विष्णूंचा 10वा आणि अंतिम अवतार कल्की येण्याची भविष्यवाणी केली होती. तो कलियुगाच्या शेवटी दिसेल, मानवजातीचा सर्वात कारायुग. कल्कीचा उद्देश स्पष्ट होता: वाईटाचा नाश करणे, धर्म पुनर्संचयित करणे आणि नीतिमत्तेचे नवीन युग, सतयुग आणणे. भविष्यवाणीत कल्कीचे वर्णन पांडज्या घोड्यावर स्वार असलेल्या भव्य योद्धा म्हणून केले आहे. त्याकडे अफाट शक्ती, बुद्धिमत्ता आणि दिव्य शस्त्रे असतील. त्यांचे आगमन हे दुःखाचा अंत आणि सुवर्णयुगाची सुरुवात दर्शवेल. कल्कीच्या आगमनाची आशा नीतिमानांना वाईट काळात टिकवून ठेवते. कल्कीचा दिव्य जन्म. कलियुग त्याच्या शिखरावर पोहोचताच अपेक्षेची भावना वात्यावर भरली. कली नावाच्या शक्तिशाली राक्षसाच्या नेतृत्वाखालील दुष्ट शक्तींनी धुमाकूळ घातला. शंभला गावात, जे त्याच्या सद्गुणी लोकांसाठी ओळखले जाते, कल्कीचा जन्म होईल. त्यांचे पालक सुमती आणि विष्णुयश भक्त आणि उदात्त आत्मे होते. कल्कीचा जन्म खगोलीय चिन्हे आणि दिव्य घोषणांनी झाला होता. खुशी आणि द्रष्टेत त्याला वाट पाहणारा अवतार म्हणून होता. लहानपणीच कल्कीने असाधारण बुद्धिमत्ता, शक्ती आणि नीतिमत्तेचा नैसर्गिक कल दाखवला. त्यांचे नशीब आणि उद्देश सुरुवातीपासून स्पष्ट होते. वाईटाचा नाश करणारा. कल्की युद्धकला, राज्यशास्त्र आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रशिक्षण घेत मोठा झाला. त्याने दिव्य शस्त्रांचा वापर करण्यात प्रभुत्व मिळवले आणि त्याच्या नियोजित भूमिकेची तयारी केली. जेव्हा वेळ योग्य होती तेव्हा तो त्याच्या पांडज्या घोड्यावर देवदत्तवर स्वार झाला आणि भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी निघून गेला. कल्की जिथे जिथे गेला तिथे शांती आणि न्याय अनुसरला. त्याने दुष्ट राजे आणि राक्षसांचा पराभव केला, जगात संतुलन प्रस्थापित केले. त्याच्या लढाया केवळ शारीरिक नव्हत्या. त्याने लोभ, भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. लोकांना नीतिमत्तेच्या मार्गावर परतण्याची प्रेरणा दिली. धर्म पुनर्संचयित करणे. कल्कीचे ध्येय केवळ वाईटाचा पराभव करण्यापलीकडे होते. त्याने धर्म पुन्हा स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. वैश्विक व्यवस्था आणि नीतिमत्ता ज्याने विश्वाला टिकवून ठेवले होते. त्याने न्याय कायदे स्थापित केले, लोकांमध्ये सुसंवाद वाढवला आणि अध्यात्माचा खरा आत्मा पुन्हा जिवंत केला. कल्कीच्या नेतृत्वाखाली जग बरे होऊ लागले. लोकांना करुणा, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थीपणाच्या मूल्यांचा पुन्हा शोध लागला. कलियुगाचे अंधार दूर होऊ लागले. एका उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा झाला. जगात शांतता आणि समृद्धीचे एक नवीन युग सुरू होत होते. सत्ययुगाची सुरुवात. वाईटाचा नाश करून आणि धर्म पुनर्संचयित केल्यानंतर कल्कीने शांतता आणि नीतिमत्तेचे राज्य स्थापन केले, जे हजारो वर्षे टिकेल. यामुळे सत्ययुगाची सुरुवात झाली. सुवर्णयुग शुद्धता, ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाने दर्शविले गेले. सत्ययुगात मानवी चेतना तिच्या शिखरावर असेल. कायदे किंवा शिक्षेची गरज भासणार नाही, कारण प्रत्येक जण नैसर्गिकरित्या धर्मानुसार राहील. जग दुःखापासून मुक्त होईल आणि मानवता परिपूर्ण सुसंवादाच्या स्थितीत असेल. कालातीत धडे. अग्निपुराणात वर्णन केल्याप्रमाणे बुद्ध आणि कल्कीच्या कथा आजी आपल्यासाठी खोलवर धडे घेऊन जातात. ते आपल्याला शिकवतात की कार कितीही वाईट असला तरी चांगल्या शक्ती नेहमीचे प्रबळ ठरतात. ते आंतरिक शांती, करुणा आणि नीतिमान वर्तनाचे महत्त्व अधोरेखित करतात. या कथा आपल्याला आठवण करून देतात की आपल्या स्वतःच्या जीवनात धर्म टिकवून ठेवण्यात आपल्या सर्वांची भूमिका आहे. सचोटी, करुणा आणि सत्याशी बांधिलकी जपून जगण्याचा प्रयत्न करून आम्ही अधिक न्याय आणि सुसंवादी जगाच्या निर्मितीत योगदान देतो.
बुद्ध आणि कल्कीचा वारसा आशा निर्माण करत राहतो आणि मानवतेला उज्ज्वल भविष्याकडे नेतो.